आज ना आमच्या तिथं होते धोंडे म्हणजे जे लेक जावयांना धोंड्याचं जेवण आणि त्यासोबत मग मी दादाला पण बोलवलं होतं. आता आई तर नाहीच आहे, पण मग दादाला पण बोलवलं होतं. दादा पण आले होते. आता मी सगळ्यात आधी काय केलं आहे, कटाची आमटी फोडणी दिलेली आहे आणि इतकी मस्त असा सुगंध येत होता कटाच्या आमटीचा. आता ही उकळलेली आहे. चूल पेटवली होती, मग चुलीवर दिली आणि इतक्यात होतं चुलीतला. आता चूल पेटलेलीच होती, मग लगेच भजे तळायला घेतले आणि भजेचं कांदा ते मसाला सगळं किचनमधूनच टाकून आणला होता. फक्त मग बेसन पीठ आणि तेलाचं आणलं आणि भजे पण झटपट असे भजे पण तळून झालेले चुलीवर. आता अशा पद्धतीने भजे पण तळून झालेले आहे. मग आता ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई आणि त्या पण आल्या होत्या. मग त्यांनी आणि मी पोळ्या लाटून दिल्या, पोळ्या भाजून घेतल्या. अजून मग किचनमध्ये गेलं का मग भात आणि आंब्याचं रस, पण मग पोळ्या पण लाटून द्यायला कोणी नव्हतं. मग त्या आल्या, मग मी लाटून दिल्या, त्यांनी भाजून घेतल्या आणि त्या छान अशा मऊ लुसलुशीत पोळ्या येत होत्या. मी कणिक मळताना काय केलं, त्याच्यात थोडासा मैदा टाकला होता. मैदा टाकून कणिक मळली की पोळी अजिबात फुटत नाही आणि टम्म अशा फुटत्या. आता निम्म्या शिम्म्या पोळ्या झाल्या होत्या. मग मम्मी आल्या म्हणजे सासूबाई आल्या, मग त्यांनी बाकीच्या पोळ्या लाटून दिल्या. जाऊबाईंनी अख्ख्या पोळ्या भाजून घेतल्या. आता सगळा स्वयंपाक झाला होता. मी इकडं आतमध्ये पोळ्या बनवतो, आंब्याचा रस भात लावला होता. मग आता सगळ्यांनी साड्या बिड्या बदलल्या आणि मग मोठ्या ननंदबाई आहे त्यांचे स्वागत केलं, पाय धुतले, हळदी कुंकू लावून ओवाळून घेतलं. स्वस्तिक काढा त्यांच्या पायावर. आखे पाय द्यावं लागतील. मग कसं काय ठेवायचं, कुठं ठेवायचं पाय? ताट काढ ना, वंटा ताट काढ ना. बस कर ना, का उभं राहू, बस बस त्यांच्या पायाला लाव ना. हिचं रेकॉर्डिंग घ्या. त्यासाठीच ती गाणी थांबा, उभी तर आहे. पाय बी धुवून झाले. मग आतमध्ये लगेच मग ताटं वाढायला घेतलेच होते. लगेच ताटं आधीच वाढून ठेवले होते. बसायला टाकून ठेवलेलं होतं. कसं वाचकान लावलं, कसं वाचकान लावलं. बंदिले चव झाली. माणसाने छान आवडलं बसकन लावा. कुंकू दे. बारीक सारीक काय असतंय का? हे धोंडे आहे का? शिंदे मुख्यमंत्री गंध तुम्ही लावायचा आता. नेऊन ठेवलं परत तिथं. 500 रुपये टाका तिथं. टाकणार मी तसं नाही, मी आहे ना. व्हिडिओ झाला पाहिजे. हो नाही तर टाकायचे काय करायचं. मोकळं टाकणार की ठेवायचं? अगं ताट मोकळा नसावं. आता मी दारा आडवी द्या. हिला नाही, अरे बा तुला कुठं तरी कपडे मी तोंडाले मागत पर्यंत. मम्मी या आता तुम्ही. हो, चला ना. हा, दादा या ना, चला. दिले खरंच आता. येडं ना जड शान. मजा केली लगेच नाही का ना, देऊन टाकू. माझे परत गेले व्हिडिओ संपल्यावर. काय करू नाही. काय कर नाही. तिकडे जायला सरळ बसलं चाकून टपकून टेकून घ्यायचं. बाबा अजून बाजूला ना बरोबर.
मी तेच म्हणते हलून घे ना हलून घे आणि सारं पण मग भज्याचं ते घेता येईल नको देऊ चला की सगळे बसू नका जवळ याने डोळे ठेवले याने पत्रावळी डोळे ठेवले ओ बाबा पत्रावळी आहे ना आणि त्याला घ्या ना व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चालू आहे. नको आमटी कशाची काय खाल्लं रे मग आणि पुरणपोळे उद्या काय हिला विचारलं गोळ्या 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 वाटीत जेवायचं नाही चालतं मला तिकीट नाहीत ना गोळ्या मस्त गोळ्या बाई त्या तो कुठं जाते नको हा द्यायचे फक्त जावं. पहा आता द्यायचे ही इन्कम का त्यांचा थोडकाली मग गोळा करायचा सगळं कांदा आलाय का हे बा चष्मा काढू का इकडे बघ चांगली दिसतील जरा थोडं वाढ बस की आता एवढं रडू असतं काय फोटोग्राफर काम सगळ्यात भारी फोटो माझ्या नवऱ्याचाच येतो फोटोजेनिक चेहरा आहे माझ्या नवऱ्याचा माझं असं नका बघू खरं खरं बघा तू तर रील पाहते का दाजी आले कोण पाहते तू रील कुणी पाहिलंय का मी दाखवते तुला पहिली पंगत जेवढी बसल तेवढी बसून दिली होती जेवणाची. पैसे परत दिले त्यांनी लगेच म्हटले 500 रुपयाला शर्ट पाडला मी लगेच देऊन टाकले पैसे त्यांचे मला म्हणायचंच नाही द्यायचे होते तर हा काय नाही जाता तर तुम्ही दोघे आमच्या 1000 रुपये दिले तरी चालेल पण आता नका देऊन टाकले त्याचे त्यांना परत पैसे घ्यायचे का कुठं तुझं चार्जर माझ्याकडे आले हॅलो आहे ना सारे पातेले लिंबू आहे के बघ बाई प्लेट्स आहेत पिकची ना पत्रवाळी वाटी बाजून काढून बस करावं कुंकू लाव
आता कोण बाकी आहे? या तिघी जणी. आपल्याला इथंच घ्यायचं. हे धर बाई फुलो फुलो तुमच्याकडे सगळे चांगले झाले आमच्या देऊ तुम्ही आम्हाला देऊ आता नका फुलं बसायचं नाही ते पदर म्हणजे निळा कलर आहे असं म्हणायचे आणि पिवळा आहे माहिती कलर लागले अगं काय तिने दिलेल्या साडी अगं या कुठे घालणार ताई? इकडे दे बाजूला ना नाही नाही हो मी तेच म्हटले पण नाही लई घाई काही पैसे त्याचं फोटो आहे ना काढून आणि हिचं मध्येच घुसायचं मोठं करून काम बसल्याला पण तोंडावर. ते नाही ते इकडंच घाईच ते याच्यात कधी हा मग याच्यात दे ना ती घाईच. त्या प्लेटी आहे ना त्याच्यात ताईनी म्हणजेच मोठ्या नंदेने आम्हाला सगळ्यांसाठी जोडवे आणले होते बघा ज्यांना डिझाईनचे लागतात त्यांना डिझाईनचे आणि ज्यांना असे प्लेन किंवा सुट्टे लागतात त्यांना तसे आणले होते आणि मी हे सुट्टे जोडवे घेतलेले असे अगं मी बरोबर चॉईस जोडवे घाल ना 11 तारखेनंतर घाल बरं का चांगलं मुहूर्त नाही द्या 11 तारखेपर्यंत काढला का? दारा इकडं पप्पा पप्पा तिला जे आवडून ते घेऊ दे माती दे ना साक्षी तू माझी अवस्था किती बेकार असेल तू विचार कर हे तिचा ड्रेस बघितला कोण मला नाही नाही पाहते. हा मला वाटलं तू नाही लावणार आता मम्मी ती मी आणली साडी कुठे ठेवली काही तो खोक आणलं हे लय भारी झाले तुम्ही मला द्यायचं मी परत तुम्हाला द्यायचं ताई इकडे पाय ना पप्पा पहिला मान द्या मामीला हिला पहिलं जाऊ द्या